नमस्कार, मी नेहा संगई न्यूज इन मध्ये आपलं स्वागत। लग्नसराई असो की निवडणूक प्रचार, हलगीच्या सुरांशिवाय हे सारं अधूरच। हलगी हे मराठमोळं वाद्य, नवरसातल्या वीररसाचा प्रकार। हलगीच्या तालावर नाचण्याचा मोह न होणं हे अशक्यच। अशाच हलगी या वाद्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी जेऊर फिल्म प्रोडक्शन निर्मित हलगी हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या चित्रपटगृहांमध्ये येतोय। नितीन थोरात निर्मित आणि दाऊद शेख दिग्दर्शित हलगी हा चित्रपट 10 मेला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटात संजय मोहिते, डॉक्टर राजश्री खटावकर, सुनील गोडबोले आणि बालकलाकार समीर शेलार हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतो की आम्ही जी ही वेडीवाकडी सेवा जी आहे, वेडीवाकडी सेवा आहे कलाकार म्हणून, तर ते तुम्ही पदरात घ्यावी आणि येईल त्या 10 तारखेला हा सिनेमा सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशी आम्ही दोघं सर्वांना तमाम महाराष्ट्राला विनंती करतो आणि आमच्या कलेला दाद द्यावी हीच इच्छा व्यक्त करतो। की मी 31 मार्च 2000ला रिटायरमेंट झालो, तर माझी मुलं म्हणली मला पिक्चर करायचं आहे। ठीक आहे म्हणलं, पिक्चर करायसाठी त्यांना जेवढी करता येईल तेवढी मी मदत केली आणि पिक्चर रिलीज करते। नितीन आणि मी खूप वर्षापासून आम्ही एकत्र बरेच चित्रपट केले आणि या विषयावर आपण एक चर्चा करत असताना अतिशय चांगला ट्रॅक आहे, चांगली कन्सेप्ट आहे, सर आपण करायचे आहे, तर ठीक आहे करूया। आणि ज्या वेळेला आम्ही ते दोघा तिघांनी बसूनच ठरवलं नाही आपल्याला करायचं आहे आणि काहीही म्हणजे फायनान्शियल कुठलीही नसतानासुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारे सगळ्या टीमला रिक्वेस्ट करून तो सिनेमा आम्ही उभा केला। या माध्यमातून एक चांगली डिश आम्ही लोकांना दिलेली आहे आणि मला वाटतं ते नक्की आमचा जो हलगीची टीमकडून जो होणारा प्रयत्न आहे तो नक्की आवडेल। हलगी चित्रपट आता येत्या 10 मेला रिलीज होतो आहे। नक्की थिएटरमध्ये जाऊन आवर्जून बघा, कारण हलगी ही महाराष्ट्राची शान या नावानं हा चित्रपट येतो आहे। हलगी महाराष्ट्राची शान का आहे आणि का असावी, काळाची गरज आहे अशा अनुषंगानं हलगी हा विषय आहे। कारण प्रत्येक वाद्याला एक महत्त्व आहे, तसंच हलगीलाही महत्त्व आहे। पारंपरिक किंवा इतर सणासुदीला आपण हलगी बघतोच, पण ती हलगी लोकांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचली पाहिजे याच्यासाठी 8 तास आमचे दाऊद सर, आमची टीम नितीन थोरात यांनी सगळ्यांनी घेतले। इंडियन इन्स्ट्रुमेंट यावर मला खूप काम करायला समाधान होतं। त्याचं कारणच असं आहे की ते रस्त्यावरची वाद्य आहेत, यांना कुठं माईक लागत नाही, या लोकांना कुणाला काय नाही, हे वाजलं की लोकांच्या कमरा हल्ल्याच पाहिजेत। ॲक्च्युली हे डोक्यात ठेवून मी आत्तापर्यंत गाणी केली आणि याच मूडमधलं हे गाणं आहे की पुढं बाय रंग नंग रंग नंग रंग नंग रंग नंग हलगी वाजती। मी आमचा हलगीचा ग्रुप आहे, भाऊ 5 जण भाऊ आहे आम्ही आणि व्यवसाय चालू आहे आमचा। आणि नितीन सर आले आमच्या गावाकडे, एक त्यांचे मित्र होते फोटोग्राफर, ते दोघे आमच्या गावात सभेला, तेव्हा त्यांनी माझ्या मोठ्या भावाला वाजवताना पाहिलं होतं गावात। मग त्याला सिलेक्ट केलं आणि तो म्हणजे एक वर्षाने सर आले ना गावाकडे, मग माझा मोठा भाऊ म्हणजे मोठा झाला ना, मग ते मॅच होय ना, आणि मग मला नंतर मला सिलेक्ट केलं। मग सरांनी सांगितलं कर काम, काय नाही मी आहे, चालते म्हणलं करतो। मग थोडी भीती वाटत केली मी। हलगी सिनेमामध्ये एक खूप चांगली भूमिका करण्याचा योग आला आणि मी आमच्या लेखक आणि निर्माते नितीन थोरात यांचे आभारी आहे। त्यांनी इतक्या सुंदर फिल्ममध्ये मला रोल ऑफर केला। अतिशय सुंदर फिल्म बनलेली आहे। हलगी ही जी कला आहे जी आता बऱ्याचपैकी लोप पावत निघालेली आहे, पण अशा कलेला अशा पद्धतीनं लोकांच्या समोर प्रेझेंट करून निश्चितच या निमित्तानं तिला पुनरुज्जीवन मिळायला मदत होईल असं वाटतं। हलगीच्या तालावर प्रेक्षकांना थिरकायला लावणारं चित्रपटाचं संगीत चंदन कांबळे यांनी दिलंय। चित्रपटातील गाणी देखील त्यांनीच गायली आहेत। चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक लॉन्चच्या वेळी प्रसिद्ध उद्योजक शंकर पवार, गायक संगीतकार चंदन कांबळे, चित्रपटाची स्टार कास्ट, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष संगीता आठवले,
ज्येष्ठ एकपात्री कलाकार शारदा मुंढे तसेच मिसेस इंडिया शुभांगिनी सांगळे, निर्माते नितीन थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. पुढं बाय रंग 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 हलगी बात